सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. धर्म रक्षावया अवतार घेशी आणि आपुल्या पायसी भक्त जना. सज्जनानो, अचूक अभंगाची प्रस्तावना चालू आहे. साधूचा जन्म सज्जनानो लोकांना धर्म शिकवण्यासाठी आहे. आणि तुकोबरा या पुढच्या चरणात म्हणले, हेच करणे आम्हा काम आणि बेज वाढवावे नाम. आम्ही देवाचं नाम महिमा, देवाचं कार्यक्रम आणि संतांचं येणं सज्जनानो सर्व जीवाच्या सुखासाठी आहे. आणि साधू संतांचा जन्म फक्त सज्जनानो लोकांच्या कल्याणासाठी झालेला आहे. अभंग खूप गोड आहे. आम्ही इथं आलो हे डोक्यात आणलाय. आधी दुसरंच भांडण चालू होतं डोक्यात, पण ते म्हणतात ना देवालाच काम करून घ्यायचं असतंय. अभंगाकड सज्जनानो जायचंय आपल्याला, कारण अभंगावरच बोलायचंय. पण त्याआधी थोडासा परिहार असतो बरं का. श्रीहरीच्या कृपा आशीर्वादाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि आदिमाई शक्तीच्या कृपा आशीर्वादाने आणि जगन्माता असणारी सज्जनानो माझ्या धरणी मातेच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताह आणि तुलसीराम कथा, ज्ञान यज्ञ सोहळा और ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असेल किंवा इतर सर्व सोहळे, या सर्व सोहळ्याचा सज्जनानो एकमेव जर सिद्धांत काय असेल, धर्मपालन. धर्माचं काय करता तुम्ही? पालन करतात. म्हणून या पावन साधू संतांच्या सर्व मायबापांच्या श्रोत्यांच्या चरण स्पर्श संतभूमी झालेली गिरगाव नगरीमध्ये आज तिसऱ्या दिवसाचं पुष्पसेवा समस्त गावकरी मंडळाच्या एकत्रीकरणामुळं हे माझ्याकडे आलं. आता नाव कुणाचं राहिलं का? जर राहिलं असलं तर उठून सांगा, म्हणजे मी गेलो कुणा. मायबापांनो, नावात भुकू नका. मेल्यावर कसं व्हावा याचं शिका. आपल्याच महाराष्ट्रामध्ये उजाडलेले परिवार एकत्रित केले, घर म्हणून राहिलं नव्हतं. पण रामकथेच्या वाणीच्या द्वारे सज्जनानो भावाभावामध्ये प्रेम कसं राहावा, सुनाचं सासूचं जीवन कसं असावा, मुलानं मायबापाची सेवा कशी करावा, याचं जर चिंतन सज्जनानो जर सांगणारे जर प्रवक्ते तुमच्या ह्या पावन कुशीमध्ये प्राप्त झालेले आमचे आदरणीय गुरुवरे, ज्यांना एक तर माझं त्यांचं नातं म्हणजे जुनं नातं म्हणजे मामा भाच्याचं, समजतं ना. इथून माग मामा भाच्याचं जमलं नाही, पण आमचं जमलं बरं का. रामेश्वर भाऊ आपलं कुणासंगही जमलं अरे का. आणि जसं निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना शिष्यत्व दिलं, तसं मी त्यांच्या चरणी सज्जनानो संतांची माता चरणावरी अशा प्रकारे त्यांना गुरुचंही स्थान दिलं. आदरणीय खूप सज्जनानो तुम्ही भाग्यवान आहेत. हे जे तुमच्या पुढे जे लाकूड उभं आहे, लाकूड मी म्हणत नाही मी मानव आहे, कारण मी एक पामर माणूस आहे. आणि तुमच्या जी पुढं बोलत आहे एकमेव सज्जनानो हा फक्त उद्धव महाराजांचा दिलेला आशीर्वाद आहे. कारण मला बोलता सुद्धा येत नव्हतं, पण संतांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणतात ना, गुरुचरणी ठेविता भाव आणि आपोआप भेटी देव. माझ्या जीवनामध्ये सज्जनानो माझी आई होती गंगा. लक्षपूर्वक आहे का, मी म्हणजे 250 किलोमीटरहून आलेलो आहे. म्हणजे माझा इतिहास सांगण्यासाठी आलेलो नाही. माझ्या इथल्या सर्व तरुणाच्या पाया पडून सांगतो, माणसाच्या जीवनामध्ये सज्जनानो गरिबी विसरलं नाही पाहिजे. श्रीमंती माणसाला भेटली तकदीर चांगला आहे, याचा अर्थ श्रीमंती देवाने दिली म्हणजे कसे रस्ते धरायचे नाही दादांनो.
जीवनामध्ये एकच महत्त्वाचं आहे, ज्यांना आपल्याला माणसात बसवलं मरेपर्यंत त्यांचा स्वाभिमान आपल्या रक्तात पाहिजे. विठाला विठाला. ही मूर्ती जे तुमच्या पुढे उभा आहे सज्जनानं, माझ्या आईचं जीवन सज्जनानं खूप दुःखात गेलं, खूप दुःखात गेलं. माझ्या इथं आई बहिणी बसलेल्या आहेत. माझ्या सर्व मित्र मायबापांच्या पाया पडून सांगतो, सर्व असणाऱ्या तरुण मित्रांच्या, की जीवनामध्ये ज्याला कुणाचाच आधार नाही अशा माणसानं कुणाचा आश्रय घ्यायचा. ऐकतान गिरगावकर मंडळी, कुणाचा घ्यायचा? महाराज, ज्याला कुणीच नाही त्यानं आश्रय कुणाचा घ्यायचा? आपल्याकडं बाप आहे, माय आहे, सर्व गोष्टीची सज्जनानं आपल्या घरात भरभराट आहे, तरी पण माणूस चौकात येऊन जर पुडी खात असेल आणि पिचकारी जर चौकात टाकीत असेल तर खरं सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकं तुला काय मान द्यावा? हे तुमच्या पाया पडून सांगतो. महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती. माझ्या बोलण्यात थोडंसं ट्रिबल देऊन इकू देत जावा. तुमच्या पाया पडतो महाराज. आई बहिणीची इज्जतीचं रक्षण करण्यासाठी माझा राजा जन्माला आला. बर का, बारीक आवाज ठेवायचा बर का. आई बहिणीची इज्जत जाऊ नये म्हणून माझा राजा जन्माला आला. पाया पडून सांगतो सज्जनानो, माणसाचं जीवन भिकाऱ्यासारखं नसलं पाहिजे, माणसाचं जीवन त्यागासारखं पाहिजे. त्याग कोण विचारतं आपल्याला सज्जनानो? कोणी सुद्धा विचारित नाही. जिला आपली पत्नी म्हणतो सज्जनानो, मेल्यानंतर आपल्या संग येते. सोन्यासारखे माणसे दादानो, हातात माती घेतली तर सोनं करायची ताकद देवाने तुमच्या रक्तात दिली, तरी पण माणूस रस्ता चुकतो. याचं कारण त्यानं ठरवायचं कोण दोषी? विठाला. तुमच्या पाया पडून सांगतो दादांनो, जीवनामध्ये गरिबी भोगलेले माणसं अजून बी रस्त्यावर आहेत. कोण होते राजे? दाढी राखली म्हणजे माणूस राजा नाही होत. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? माणसानं दाढी राखली म्हणजे राजा होत नाही. राजा कुणाला म्हणायचं? या देशातला बलात्कार ज्या दिवशी समाप्त होईल त्या दिवशी सज्जनानं तुम्हाला लोक राजे म्हणतील. रस्त्याने जर एखादी सज्जनानं आपली बहीण चालली तर तिच्याविषयी आपल्याकडे स्वाभिमान पाहिजे, नजर वाईट नसली पाहिजे. दादा, ज्या माणसाची नजर वाईट आहे, खरं सांगा त्याच्यातून जनावरात काय फरक आहे? पराविया नारी माऊली समान, पराविया नारी माऊली समान, पराविया नारी माऊली समान, पराविया माऊली समान, पराविया नारी माऊली समान, पराविया नारी माऊली समान, पराविया नारी माऊली समान, पराविया नारी माऊली समान. Maria,
दादांनो की रस्त्यानं चाललं तर तुम्हाला प्रत्येक माणसामध्ये देव दिसावा. ऐकता ना तुम्ही दादांनो, माणसाला देव दिसावा याच्यासाठी सज्जनानं वारकरी संप्रदायाचा जन्म झालेला आहे. कीर्तनाकडे जायचंय दादांनो, मी तुमच्या पाया पडून सांगतो, ज्यांना आम्हाला शिकवण दिली ते आमचे गुरुवरी आहेत. महाराष्ट्रामध्ये रामकथेचा आदर्श दिला आणि घरामध्ये कसं वागावा याची शिकवण सज्जनानं गिरगाव नगरीमध्ये रामकथेतून घेत आहात. माझ्या सर्व मायमाऊलींच्या पाया पडून सांगेल, आणि सर्व जर जीवनामध्ये सज्जनानं जर खरं जर कुठं लपलं असेल, फक्त ह्या घरापाशी लपलंय. हो, घरात कसा इस्तू पेरलाय फक्त बाया माणसाला माहिती. हसायचं नाही. माझे शब्द मावल्यानं तुम्हाला कडू लागतील, कारण मी बी एक छोटा मोठा कथाकार आहे. पण तुमच्या पाया पडून सांगतो, ज्या माईला वाटतं मरेपर्यंत माझं बाळ माझ्या पशी राहावा, त्या स्त्रीला दुसऱ्या लेकराच्या माईला दूर करायचा अधिकार आहे. ज्या आईला आपलं लेकरू मरेपर्यंत आपलं असं वाटतं, त्या माईनं ज्या दिवशी लग्न करून ती बाई आली, मग खरं सांगा त्या स्त्रीनं आपल्या नवऱ्याची माय दूर करावं? करावं का? त्याच्या पुढे जाऊन सांगतो, नुसतं बोलायचं नाही, हाय ते सत्य बोलायचं. ज्या स्त्रीच्या जीवनामध्ये सज्जनानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृत्वाचा स्वाभिमान आहे, आयुष्यात त्या स्त्रीच्या घरामध्ये दुःख कधी येणार नाही. पण माणूस कुठं ते ध्यानात आहे. मी प्रत्येकाच्या पाया पडतो. छत्रपती शिवाजी महाराजाचं जीवन जर खरं घडविलं असेल तर जिजाऊ कीर्तनाला बसला, माईला माहीत सुद्धा नसतं दादानो आपलं लेकरू काय करतं. ती 9 वर्षाचे शिवाजी राजे होते ना, त्या काळामध्ये सज्जनानो एक वेळेस प्रसंग घडून आला, ज्या वेळेस शिवाजीच्या संगतीला स्वतः शिवाजीचा बालपणातला मित्र आला, म्हणला, राजे एक स्त्री कशी नाचते तुम्हाला बघायची का? आता मित्र कंपनी, कशी स्त्री नाचती हे बघायचं का? राजे गेले दादांनो. राजे पडद्यातून बघत होते, बाई कशी नाचती. ए आई भाऊ, सगळ्यांच्या पाया पडतो, आई माझ्या बहिणीच्या, आजीच्या, सर्वांच्या. काय जिजाऊचं वाक्य पा. आज जिजाऊला कळलं राजे दिसत नाहीत. विचारलं दाशीला, दासीनं सांगितलं, मा साहेब राजे पडद्यातून काहीतरी बघत आहेत. सज्जनानं पडद्यातून बघत आहे, एक असणारी अप्सरा नाचत आहे आणि हे नृत्य शहाज म्हणजे शिवाजी बघत आहे. जिजाऊनं पाठीमागून येऊन लेकराच्या खांद्यावर हात ठेवला. आईचा हाताचा स्पर्श होताच दादा त्या लेकराच्या रक्तामधला परिणाम बदलल्याशिवाय राहिला नाही. आणि पाठीमागं वळून बघितलं तर स्वतःची माय तळपायाची मुंगी मस्तकाला गेली आणि जिजाऊनं सांगितलं, राजे याच्यासाठी तुम्हाला जन्म दिला का? एका स्त्रीचं रक्षण करण्यासाठी तुमचा जन्म आहे, एका स्त्रीचं नाचकाम बघण्यासाठी जन्म नाही. माईच्या चरणाची छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. सांगितलं, माते बाई नाचती हे आमच्या डोक्यात पण नव्हतं, फक्त तिची कला बघितली, आमच्या डोळ्यात पाप नव्हतं माते. पण तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, आजपासून या नजरेनं फक्त दिसन त्या स्त्रीला आईचा मान, बहिणीचा मान आणि माझ्या आजीचा मान देईल. आणि जीवनामध्ये तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगेल, आई माझ्या आई बहिणीची अब्रू रस्त्यावर इथून पुढे दिसणार नाही. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनानं ती शपथ घेतली, स्वराज्याची स्थापना केली. सर्व असणाऱ्या सज्जनानं हिंदूला एकत्रित बसविणारा राजा ह्या देशात पुन्हा होणार नाही. किती प्रयत्न केले तरी एकच राजा इथे जन्मला, माझ्या राजाचं नाव गाव,
वाजवा टाळी वाजवा माझ्या इकडे लक्ष द्या, बारीक आवाज ठेवायचा त्याचा. माझ्या प्रत्येक तरुणाच्या पाया पडून सांगेल, राजा निसता मनातून बोलायचा नाही, राजाचा स्वाभिमान घ्यायचा. आज कीर्तनाला आलोत, एखाद्या महाराजानं काय सांगितलं एवढं जरी डोक्यात राहिलं तरी आपलं भाग्य समजायचं. कोण घेतो कुणाचा आदर्श? तरी खोऱ्यानं 35 वर्षाचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त तुमच्या आणि आमच्यासाठी दुःखात घेतला, दुःखात. माझ्या सर्व तरुणाच्या पाया पडून सांगतो, माणसाचं तरुणपण हे त्यागाची प्रतिमा आहे दादांनो. माईपासून लेकरू दूर गेल्यानंतर घरी येऊपर्यंत माय आपल्या लेकराची वाट बघत असती, वाट. कवा माझा राजा येणार आणि माझ्या राजाला माई भेटणार. माझ्या सर्व तरुणाच्या पाया पडून सांगेल, 35 वर्षाच्या काळामध्ये शिवाजी महाराज आपल्यासाठी झोपले नाही दादा. माझ्या आईसाठी जिजाऊनं तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो दादांना, ज्या माईनं हा हिरा दिला ना, या आईची कर्तव्यवारी प्रत्येक नारीनं आदर्श घेतला पाहिजे दादांनो. 7 वर्षाचा महिना चालू असताना जिजाऊचा राजाचा गर्भ पोटात होता, शिवाजी राजाचा. शिवनेरी किल्ल्यावर शहाजी राजानं शपथ घेऊन सांगितलं की तुमचं जीवन माझ्या संगतीत राहून दुःखात भोगावं लागणार. तुम्ही एक काम करा, इथं शिवनेरी किल्ल्यावर राहा, शत्रूचा पराक्रम माझ्याकडे सोपवा. महाराज एका लेकराला घडवण्यासाठी बापानं दुःख घेतलं, दुःख. आणि माईनं 9वा महिना आता जवळ आलाय. अशा संकटाच्या समय मध्यरात्रीला तर मजल करून सज्जनानो जिजाऊनं पुठातल्या लेकरासाठी काय केलं? छलान मारली घोड्यावर. आणि घोड्यावर जेव्हा सवारी करीत असताना जिजाऊचा घोडा 80च्या वेगानं चालू होता. पोटातल्या लेकराकडं माईनं सांगितलं, राजे पोटात तुम्हाला खूप वेदना होत असतील, पण तुमचा जन्म इथून पुढे एकही नारीचा आवाज चिरका येणार नाही, याच्यासाठी ही माय हे दुःख भोगायला तयार आहे. शपथ आहे, तुम्हीचा जन्म झाला ना, कुठल्याच आईला आणि बहिणीला दुःख होणार नाही, याच्यासाठी राजे तुम्हाचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा मी घेतली. आणि इथून तुम्हाला शिवनेरी किल्ल्यावर न्यायचंय मला. दुःख सज्जनानं झालंय, शत्रूंना भरपूर ठिकाणी मा साहेबाला जखमी केलं, तरी पण त्या आईनं जाऊन माझ्या राजाला जन्म दिला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला. ओ बापाचा बापा वागती बापा. ओ बापाचा बापा वागती
हाती घेतली तलवार गेला दुताचा तलवार गेला दुताचा तलवार बापदल कानाचा काढील राजासाठी छत्रपती शिवाजी महाराज की कोई कोई गिरायक असे आहेत ना माणसातच नाही पण बोंबलून बोंबलून मेलो तिकडे ते कसं वाघ हे सोडावत बरं तिकडे नाही मोदीला फाशी घ्यावं लागली ह्यांना साधी पापडी खायची कळा ना आणि गोऱ्या बायको कर गोऱ्या चांबड्याची बायको फक्त तिलाच बघत बसत ते काय माणसं आहेत का काय एक जणाने मला घरी नेलं महाराज मला महाराज बंगला बांधला मग का मला घालतो का त्याच्यात काय लोक महाराज असे डुप्लिकेट म्हणायचं काही काही श्रीमंतीचा गरमी दाखवते खरं बोला आता तुम्हाला सांगू का घरच्यावानी कीर्तन करायचं बरं का तुम्ही काही मला जास्त पैसे देणार नाही देणार आणि तुम्ही नाही दिले तर मी काही जास्त घ्यायला आहे मला बायकून होय तुम्हाला वाटलं का आमचं बॅनर कमी आमचं कॅलेंडर आमचा बरोबर वाट दाखवते माणसाला हे लागतं गेला राजा खड्ड्यात काय तुमच्या पाया पडून सांगतो ज्या माईनं राजाला जन्म दिला त्याचं भविष्य काळ सांगतोय दर्यात 35 वर्ष घातली तरुणाच्या पाया पडतो माझे मित्र आहेत तुम्ही वागैत दादांनो या भारत देशामध्ये काही रत्न जन्माला आले बरं का महाराज आज असं वाटतं की कीर्तनच बंद करायचं नाही शपथ सांगतो महाराज आवाजाची जर मूर्ती माणसाला भेटली ना मेलेला माणूस सुद्धा दादा उठतो आणि मला ह्याचीच चिंता असते आणि माझ्या पाठीमाग देव उभा आहे गुरु तुमच्या पाया पडून सांगतो पैसे कमविणारा माणूस मेला ना मेला संपली त्याच संपत्ती संपली ज्या दिवशी श्रीमंत माणूस मरतो त्या दिवशी त्याची श्रीमंती सुद्धा मेल्यात जमा पण 725 वर्षापूर्वी माझ्या माऊलीनं समाधी घेतली दादा माझ्या ज्ञानराज माऊलीनं
25 म्हणजे 725 वर्षापूर्वी समाधी घेतली दादानो. समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, भवती शोभे वर्षापूर्वी माऊलीनं समाधी घेतली दादानो. मला वाटतं जोपर्यंत माऊलीचा महिमा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे, तोचपर्यंत चंद्र सूर्य आहे. आणि तुमच्या पाया पडून सांगतो, श्रीमंत माणसं म्हणतात की आम्ही मोठे आहात. ए दादानो, माणूस मोठा कुणाला म्हणायचं? जो दुसऱ्याची डोळे पुसतो त्याला मोठं म्हणावं लागतं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. पहा दादांनो, हे माझ्या राजांनो, 10 पहा तुम्ही, 5 मुलीचा बाप असतो, 5 मुलीचा बाप. लक्षपूर्वक आहे का? मोठं कुणाला म्हणायचं? 5 मुलीचा बाप असतो. ऐकताना तुम्ही, 5च मुलीचा बाप असतो. 4 मुली कशा तरी वाट लावल्या दादांनो. गरिबी परिस्थितीनुसार त्यानं गरीब घराण्यामध्ये त्या मुली दिल्या. 1 मुलगी राहिली. गरिबी परिस्थिती दादांनो आली आणि त्या शेतकऱ्याकडे रुपया नव्हता. मुलगी उपवर झालेली आहे. 1 रुपया नाही शेतकऱ्याकडे, मुलगी उपवर झालेली आहे. सावकाराच्या दारामध्ये तो लेकीचा बाप गेला. सावकाराच्या दारामध्ये लेकीचा बाप गेला. सावकाराच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती केली की हे दादा, हे सावकार दादा, 10,000 रुपयाची माझ्या लेकीच्या लग्नासाठी मला गरज आहे. मी देवाचं नाव घेणार नाही, मरताना तुमचं नाव घेईन आणि प्राण सोडीन. माझ्या लेकीचं लग्न जवळ आलेलं आहे. 10,000 रुपयाची गरज आहे दादानो. 10,000. जर त्या शेतकरी बाप मुलीच्या, गरीब मुलीच्या बापाला जर एखादा नालायक माणूस भेटला आणि त्यानं सांगितलं मी तुला 10,000 रुपये देतो, पण तुझ्या नावची जमीन किती ते मला आधी सांग. नाही दादांनो, तुमच्या खिशामध्ये जर पैसे असतील ना आणि गरीबाच्या मुलीचं लग्न 10 रुपयासाठी रुकलं असलं ना, तो मोठ्या मनानं हात खिशात घाला आणि तुमच्या समोर पगडी चरणावर ठेवलेल्या गरीब मुलीच्या बापाला उचलून आपल्या हृदयाशी लावा आणि त्या मुलीच्या बापाला म्हणावा, तात्या, तुमची मुलगी म्हणजे माझी मुलगी आहे आणि हे पैसे घ्या आणि स्वाभिमानाने गावात वाजून लग्न करा. माझं सहकुटुंब सहपरिवार तुमच्या मुलीच्या लग्नाला येत आहे आणि तुमच्या मुलीचं कन्यादान स्वतः करतो. दादांनो, खरं बोला, त्या गरीब मुलीच्या बापाला काय वाटलं असेल? देवाकडे बोट केला असेल आणि सांगितलं असेल, देवा, राहिलेलं माझं आयुष्य ह्या दादाकडे दे. माझ्या लेकीची अब्रू ह्या राजानं वाचवली ना, याच्याकडे दे. मी तुमच्या पाया पडतो. दृष्टांत संपला. मोठं कुणाला म्हणायचं? जो दुसऱ्यासाठी सज्जनानं दुःख झेलतो, जो दुसऱ्यावर प्रेम करतो, जो दुसऱ्यासाठी जगतो दादानो, त्यालाच या जगामध्ये मोठं म्हणतात. विठादा विठादा.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.